कुक केल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे, त्याचबरोबर अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असणारे, खूप सगळा पाक त्यामध्ये ॲब्झॉर्ब करणारे अगदी फेमस इंडियन डिझर्ट रसगुल्ले आज आपण तयार करत आहोत. आणि यासाठी आपल्याला 2 प्रकारचा पाक तयार करावा लागणार आहे. तुम्ही पाहू शकता रसगुल्ल्यामध्ये खूप सगळा पाक ॲब्झॉर्ब झालेला आहे. अशा पद्धतीचे परफेक्ट रसगुल्ले शिकायला मिळणार आहे. हॅलो, मी आहे कविता आणि अशाच परफेक्ट रेसिपीज जर तुम्हाला शिकायची असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आज आपण रक्षाबंधन स्पेशल कापसासारखे मऊ लुसलुशीत रसगुल्ले कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी साधारणतः 1 लिटरपेक्षा थोडंसं जास्त एवढं दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पनीर. आता या ठिकाणी 2 प्रकारचा पाक करायचा आहे. त्यामध्ये एक जो पाक आहे तो आपल्याला रसगुल्ले तयार झाल्यानंतर लागणार आहे आणि दुसरा जो पाक आहे तो रसगुल्ले आपल्याला शिजवण्यासाठी कुक करण्यासाठी लागणार आहे. आता या ठिकाणी दुधाला छान उकळी आलेली आहे. आता यामध्येच आपल्याला लिंबू या ठिकाणी 2 लिंबाचा रस काढून घेतलेला होता. ते लिंबू आपल्याला या ठिकाणी गाळून यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून त्याचं बी वगैरे दुधामध्ये पडणार नाही आणि आपल्याला याचं पनीर तयार करू. आता या ठिकाणी लिंबाचा रस वापरायचा नसेल तरी देखील तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. परंतु बऱ्याचदा मी म्हणत असते की घरच्या उपलब्ध साहित्यात रेसिपी, त्यामुळे आपण प्रत्येकाच्या घरी लिंबू हे अवेलेबल असतं. त्यामुळे तुम्ही लिंबूचा वापर करून हे पनीर तयार करू शकता. हे पहा, अगदी अशा पद्धतीने खूप छान परफेक्ट असं हे दूध पटकन फाटले गेलेलं आहे आणि या ठिकाणी पनीर करण्यासाठीचं आपलं हे दूध तयार झालं. अगदी 1 ते 2 मिनटं छान असं आपण मंद आचेवर ठेवूया आणि हे पहा, पनीर करण्यासाठीचं दूध आपलं पनीर या ठिकाणी तयार आहे. आता लगेचच आपण सुती कापडामध्ये तुम्हाला हे पनीर सगळं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि आपल्याला पनीर कशा पद्धतीचं हवं आहे हे आपण पाहू. आता या ठिकाणी पनीर तयार करायला ठेवल्यानंतर ते फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनटासाठी ठेवायचं आहे. खूप जास्त वेळासाठी ठेवायचं आहे कारण खूप ओलसर असं पनीर नको आहे की ज्यामध्ये खूप सगळं पाणी राहील आणि खूप कोरडं देखील पनीर नको. आता हे पहा, अशा पद्धतीने त्यानंतर आपण हे पनीर अगदी त्यावर जड वस्तू ठेवली होती आणि 15 मिनटासाठीच ठेवलं होतं. त्यापेक्षा जास्त वेळासाठी ठेवायचं नाही. आता सुरुवातीला पनीर आपल्याला हाताने छान असं मॅश करून घ्यायचं आहे. हे पहा, पनीर छान असं मॅश करून घेतलेलं आहे. अगदी अगोदर हाताने व्यवस्थित असं मॅश करून झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मैदा. पनीर अगोदर मॅशच करून घ्यायचं आहे आणि मैदा टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी रसगुल्ले बऱ्याचदा फुटतात, तसं होऊ नये यासाठी तुम्हाला हे पीठ देखील व्यवस्थित असं मळून घेतलेलं असायला हवं. पनीर अगदी अगोदर खूप जास्त मळून घ्यायचं, परंतु मैदा टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळासाठी मळायचं नाही. अगदी 1 ते 2 मिनटासाठीच आपण हे मळून घेत आहोत. त्यानंतर रसगुल्ले तयार करताना त्याला अजिबातही क्रॅक केलेले नसावे. हे पहा, अगदी छान परफेक्ट असं पीठ आपलं रसगुल्ल्यासाठीचं तयार झालेलं आहे. लगेचच दोन्हीही तळ हातावर आपल्याला अशा पद्धतीने छान असं आपल्याला हा रसगुल्ला तयार करून घ्यायचा. अजिबातही क्रॅक गेलेलं नाही, परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे रसगुल्ले तयार करून घेऊ. आता रसगुल्ला तयार करताना खूप मोठ्याही आकाराचा करण्याची गरज नाही कारण तो जेव्हा आपण सिरपमध्ये कुक करतो त्यावेळेस तो आकाराने दुप्पट तिप्पट होत असतो आणि सगळे रसगुल्ले आपले तयार झालेले आहे. आता पहिल्या प्रकारची चासणी मी तयार करून ठेवली होती. तो पाक म्हणजे फक्त आपल्याला 1 कप साखर घ्यायची, त्यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं आणि फक्त साखर विरघळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. ही पहिल्या प्रकारची असणार आहे, ती आपण थंड करण्यासाठी ठेवली. दुसऱ्या प्रकारच्या जो पाक आहे त्यासाठी आपण 1.5 कप एवढी 1.5 वाटी साखर घेतली आणि त्यासाठी टाकलेलं आहे 4 ते 5 वाटी एवढं पाणी. त्यानंतर छान साखर विरघळून घेतली होती, गॅस मोठाच ठेवायचा. त्यामध्ये हे रसगुल्ले टाकायचे. रसगुल्ले टाकताना एक करून मी हे रसगुल्ले टाकलेले आहे. गॅस कमी करायचा नाही, गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवर हे रसगुल्ले आपल्याला शिजवून घ्यायचे. आता या ठिकाणी गॅस मोठाच ठेवायचा आणि साधारणतः 25 मिनटामध्ये हे रसगुल्ले व्यवस्थित शिजवून तयार होतात.
रसगुल्ले ज्यावेळेस आपण कढईमध्ये पाकामध्ये टाकतो त्यावेळेस तुम्हाला ते हलवायचे नाही. हे पहा, अशा पद्धतीने 10 मिनटानंतर तुम्ही हलवू शकता, परंतु सुरुवातीचे 10 मिनटं हलवायचे नाही. आणि 25 ते 30 मिनटानंतर पाहूया आपले रसगुल्ले कशा पद्धतीचे तयार झाले. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपी. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या शेवटी आपण खूप सगळे वेगवेगळे पदार्थ देखील पाहणार आहोत. परफेक्ट थंड करून घेतलेले आहे आणि जी दुसरी चाचणी, दुसरा पाक आपण तयार केला आहे तो यामध्ये टाकलेला आहे. हे पहा, खूप छान असे आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप रसरशीत तयार झालेले आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.